खरं म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर आणि निर्घृरपणे हत्या ज्या पद्धतीने केली ते हत्येकरी अद्यापही सर्व पकडले गेलेले नाहीत. जे पकडले गेले त्याच्यामध्ये फक्त जो आमच्या मंत्र्यांचा जवळचा आहे विशाल त्याला मात्र मोकळं सोडलं, बाकीच्यांना मुक्का लावला हे समजू शकतो. पण जो मुख्य सूत्रधार आहे त्याला मुक्का अद्यापही का लावला नाही, त्याच्यावर हत्येचा गुन्हा का दाखल केला नाही, याचं कारण तिथल्या तिथल्या मंत्र्यांचा असलेला तो एकदम सक्का जानी दोस्त आहे. त्याचबरोबर त्यानंतर परळीच्या सरपंचांची सुद्धा जी हत्या डंपरने केलेली आहे ती अपघात नव्हती, ती सुद्धा हत्याच आहे. त्या सरपंचांनी सुद्धा वाळू तस्करीच्या संदर्भात सातत्याने तक्रारी करत होते आणि गावातल्या ग्रामस्थांची बाजू मांडत होते, म्हणून त्या वाळू माफियांनी केलेली त्या परळीच्या सरपंचांची हत्या आहे ती. आज बीड म्हणजे हैवानांची ते संपूर्ण हैदोस त्या जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि पोलीस प्रशासन त्याच्यावर आळा घालायला पूर्णपणे अयशस्वी ठरलेलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत, कोणालाही सोडणार नाही असं सांगतायत, परंतु गुन्ह्याला पायबंद सुद्धा घालत नाहीयेत. आणि मग अशा वेळेला बीडवासियांचं जीवन जर सुरळीत चालवायचं असेल, तिथल्या लोकप्रतिनिधींना जर चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी अभय निर्माण करायचं असेल तर बीडची संपूर्ण लोकल शासन आहे ही केंद्रशासित करण्याची आवश्यकता आहे. तिथे थेट केंद्राचं शासन निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तरच बीडला शांतता सुव्यवस्था नांदेल, अन्यथा लोकप्रतिनिधींचे सरपंचांचे अनेक बळी तिथे जाण्याची शक्यता आहे. वैभव नाईक यांनी चिपी विमानतळाच्या बाबत जी भूमिका घेतलेली आहे ती योग्यच आहे. चिपी विमानतळाचं जे विमान वाहतूक जी होती चिपी ते मुंबई ही मागच्या 26 ऑक्टोबरपासून बंद झालेली आहे. दुर्दैवाने आत्ताचे निवडून आलेले खासदार नारायण राणे यांना त्याचं काही सोयीसूतक राहिलेलंच नाहीये. त्यांनी काही प्रयत्न केले नाहीत. उलट मी स्वतः केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांच्या पाठीशी सातत्याने पत्रावर त्यांच्याशी करत आहे, पण दुर्दैवाने आजही चिपी ते मुंबई ही विमान वाहतूक बंद झालेली आहे. आणि जर सध्याचं शासन आणि सध्याचे खासदार नारायण राणे ही विमान वाहतूक सेवा सुरू करायला अपयशी ठरले असतील आणि एक उद्रेक म्हणून आणि सिंधुदुर्गवासियांची मागणी म्हणून वैभव नाईक यांनी चिपी विमानतळाला टाळ ठोकण्याचं जाहीर केलं असेल तर ते योग्यच आहे. परंतु त्या वैभव नाईकांच्या घराला टाळे ठोकू अशी भाषा वापरून नारायण राणे यांनी आपलं म्हणजे त्यांच्या बुद्धिमत्तेचं प्रदर्शन केलेलं आहे. हे सिंधुदुर्गाचं दुर्दैव आहे. कोकण रेल्वे सुरू झाल्यानंतर 1996 पासून कोकणवासियांच्या साठी दादर ते रत्नागिरी, दादर ते सावंतवाडी ही पॅसेंजर सुरू केली गेली होती. परंतु कोरोना काळामध्ये वेगवेगळी कारणं सांगून ती बंद केली आणि नंतर कोरोनाच्या नंतर सुरू झाल्यानंतर ती दिवावरून सोडायला सुरुवात केली. आमच्या संपूर्ण मुंबई उपनगरवासियांची मागणी आहे, कोकणवासियांची मागणी आहे, ती दादरपासूनच सुटली पाहिजे. पण मी ज्यावेळेला प्रयत्न करत होतो त्यावेळेला वेगवेगळी कारणं दिली जात होती की प्लॅटफॉर्म नाही आहे, रेग नाही आहे, इतर सोयी सुविधा नाही आहे आणि असं सांगून ते टोलवाटोलवी करून कोकणवासियांच्या तोंडाला पानं पुसली जात होती. पण नुकतंच त्याच दादर प्लॅटफॉर्मवरून गोरखपूर आणि बरेलीला गाड्या सोडल्या गेलेल्या आहेत. म्हणून आम्ही मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना त्या दिवशी जाऊन ठणकावून सांगितलेलं आहे, जर तुम्ही दादर प्लॅटफॉर्मवरून सावंतवाडी आणि रत्नागिरी ह्या जर पॅसेंजर ट्रेन तुम्ही सोडणार नसाल तर आम्ही ह्या गोरखपूर आणि बरेली गाडी दादर प्लॅटफॉर्मवरून सुटू देणार नाही, हे ठणकावून सांगितलेलं आहे. सुदैवाने महाव्यवस्थापकांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. येत्या काही दिवसातच ती दादर रत्नागिरी ट्रेन सुरू होईल अशी मला खात्री आहे. ओके. बघा, राज्यापासून दिल्लीपर्यंत ज्या भारतीय जनता पक्षाचं शासन आहे त्या भाजपाच्या प्रमुख नेते म्हणून ज्यांची गणना होते ते अमित शाह, गृहमंत्री भारत देशाचे, त्यांना शिर्डीमध्ये येऊन त्यांच्या कार्यकर्त्यांच्या शिबिरामध्ये
उद्धवजी ठाकरे साहेबांवर बोलावं लागतं, शरद पवार साहेबांवर बोलावं लागतं, याचाच अर्थ असा आहे की त्यांना आजही महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे यांची दहशत, यांची वर्चस्मा आहे हे मान्य करावं लागतं. आज राज्यामध्ये एवढे प्रश्न निर्माण झालेले आहेत, सरकारी कर्मचाऱ्यांना पगार नाही, महागाई वाढत चाललेली आहे, हिंसाचार वाढत चाललेले आहेत, हत्या वाढत चाललेल्या आहेत, निरपराधांचे बळी पडत आहेत. पुण्यामध्ये भर रस्त्यामध्ये दिवसाढवळ्या एका मुलीला कोयत्याने वार करून सपासप तिची हत्या केली. ह्या कोणत्याही प्रश्नाचा उल्लेख केला नाही अमित शहानी, किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी नेमकं आम्ही काय करणार आहोत हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे कोणते मुद्दे आहेत की नाही याची मला माहिती नाही. पण एक मात्र नक्की, आता सुद्धा केंद्राकडून जो निधी दिलेला आहे, महाराष्ट्राला 10,000 कोटी आणि युपीला 35,000 कोटी आणि बिहारला जवळजवळ 17-18 कोटी, म्हणजे महाराष्ट्र कशा पद्धतीने डावलला जातोय त्याचं विवेचन करण्याच्या ऐवजी केवळ आणि केवळ भाजपाच्या शिबिरामध्ये उद्धवजी ठाकरेंवर टीका करण्यासाठी जर अमित शहा महाराष्ट्रामध्ये भाजपच्या शिबिरामध्ये येत असतील तर अमित शहानी वारंवार यावं आणि उद्धवजींवर बोलावं. शिवसेनेने एकीकडे भूमिका घेतली की सर्व ज्या निवडणुका आहेत आगामी काळातल्या त्या स्वबळावरती लढणार आहेत. विधानसभेमध्ये या महाविकास आघाडीचा फटका बसला शिवसेनेचा. बघा, शिवसेनेने अद्यापही स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतलेला नाही, परंतु मातोश्रीवर सातत्याने मुंबई महापालिका असेल, संभाजीनगर असेल, जळगाव असेल, नाशिक असेल, या सगळ्या प्रांतातल्या ज्या बैठका होत आहेत पदाधिकाऱ्यांच्या, त्या सगळ्या बैठकांमध्ये स्वबळावरच लढा अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने होते. पण अद्यापही पक्षप्रमुखांनी निर्णय कोणता घेतला नाही. स्वबळावर लढायचं की महाविकास आघाडीतून लढायचं याचा पूर्ण विचार करून माननीय उद्धवसाहेब योग्य वेळेला निर्णय घेतील. पण याबाबतीत संजय राऊत यांनी जे विधान केलं पत्रकार परिषद घेऊन, यावरती मतमतांतर आहेत का? नाही, संजय राऊत साहेबांनी कार्यकर्त्यांच्या मीटिंगमध्ये, पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये जे झालं ते सांगितलेलं आहे, त्यामुळे त्यांनी काय वावगं सांगितलं असं मला वाटत नाही. बीडच्या प्रकरणावरून पंकजा मुंडे म्हणतात की सुरेश धस यांच्यामुळे बीडचं नाव खराब होतंय. पण सुरेश धस यांनी ज्या पद्धतीने ह्या गुंडांचे, भूमाफियांचे, वाळू माफियांचे साटेलोटे बाहेर काढलेले आहेत आणि संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये हे भूमाफिया कसे गुंतलेले आहेत हे जे सांगितलेलं आहे त्याचं वाचन पंकजा मुंडे यांनी केलं तर बरं होईल. पण आत्ता जो वाल्मिक कराड यांच्यावरती कारवाई होत नाही आहे आणि यावरून धनंजय मुंडे यांचा जो राजीनामा मागितला जातोय याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते असं तुम्हाला वाटतं का? खरं म्हणजे नैतिकता जर असती माननीय अजितदादा पवारांकडे किंवा धनंजय मुंडेंकडे तर धनंजय मुंडेंचा राजीनामा अजितदादांनी केव्हाच घेतला असता. एवढं सगळं त्यांच्यावर सकृत दर्शनी दिसून येते. जो कराड आहे तो धनंजय मुंडेंचा उजवा डावा नव्हे तर संपूर्ण शरीरात त्यांनी व्यापलेला आहे. प्रत्येक गोष्ट धनंजय मुंडेंच्या सांगण्यानुसारच कराड करत असतो आणि कराड जे सांगतो ते धनंजय मुंडे ऐकतात. हे सगळं जे पाहिलं आताचं चित्र तर पंकजाताईंना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. सुरेश धस यांनी सत्याची बाजू लावून धरली म्हणून पंकजाताईंचा तिळपापड होत असेल तर देव त्यांचं भलं करो. सर, आता जी लाडकी बहीण योजनेवरून स्क्रुटनी सुरू आहे यावरून छगन भुजबळ यांनी महिलांना आवाहन केलं की ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले त्यांनी स्वतःहून मागे घ्या. बघा, केवळ आणि केवळ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपा, शिंदे गट आणि अजितदादा यांना मतदान झालं पाहिजे म्हणून महाराष्ट्रातल्या सरसकट 3.5 कोटी महिलांना ह्या लाडक्या बहिणीचा पैसे दिले गेले. केवळ आणि केवळ मतांसाठी दिलेले ते पैसे होते. आता स्क्रुटिनी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 60 लाख भगिनी त्या लाडक्या बहिणीपासून वंचित होणार आहेत, फायद्यापासून वंचित होणार आहेत आणि त्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार आहेत. मुंबई गोवा महामार्गाचा हा विषय पुन्हा एकदा चर्चेत येतो आहे. या सगळ्याचा केंद्र सरकारकडून इकडे दुर्लक्ष होते असं वाटतंय का? 100% केंद्र सरकारचा दुर्लक्ष तर आहेच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर. मी प्रत्येक वेळेला माननीय नितीन गडकरी साहेबांना भेटून सांगत होतो, तुम्ही स्वतः मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करा,
कशेडी घाटाची पाहणी करा, परशुराम घाटाची पाहणी करा, चिपळूणचं ब्रिज बघा, पालीचं ब्रिज बघा, लांजाचं ब्रिज बघा, रस्त्याची काय दुरावस्था झाली ती बघा. परंतु दुर्दैवाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही. केवळ ठेकेदारांचं हित कसं साध्य केलं जाईल याकडे केंद्र आणि राज्य सरकारने पाहिलं आणि म्हणून चिपळूणचं ब्रिज जे पडलं त्याला दोषी अधिकाऱ्यांनी ठेकेदार ठरवलं असताना सुद्धा कोणती कारवाई नाही. उलट एका अधिकाऱ्याच्या हौसेपोटी चिपळूणचं ब्रिज एक वेगळी डिझाईन बनवण्याचा प्रयोग करून चिपळूणवासियांचं जीवनाशी खेळण्याचं काम केलं जातंय. मुंबई एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.